भैयासोबत लग्न करायला शितली कशी काय तयार झाली? आणि ते बी काय न बोलता. काय तर गडबड आहे. कारण भैयाबद्दल जर शितलीला काय वाटत असतं तर त्याने दिलेलं गिफ्ट तिने स्वीकारलं असतं आणि त्यानं पास झाल्यावर आणलेला बुके घेताना पण तिने तोंड वाकडं केलं नसतं. अशी कशी तयार झाली? काके, हा? अगं अशी एकटी का बसलीस? काय नाही, असंच. एवढा कसला विचार करतेस? तुझ्या लग्नाचाच की. हा, नाना पत्रिका घेऊन गेलते ना? होय, आणि तिकडं होकार बी आलाय. अगं मग कसली काळजी करतेस? शितले, अगं मला वाटलं तू ह्या लग्नाला नकार देशील. का? म्हणजे मी नकार देईन असं का वाटलं तुला? तुमच्या दोघांचं पटत नव्हतं ना. अगं ते आधी म्हणजे आता घरच्यांनी निवडलंय म्हणजे काहीतरी विचार केलाच असेल की. हे बघ, माझं स्पष्ट मत आहे. मला वाटतं हे लग्न होऊ नये. अगं पण का? मला नाही मुलगा पसंत. पसंत नसायला काय झालं? अगं तुम्हाला नाही कळत. तू नाही त्यांच्या घरात राहू शकत. अगं का नाही राहू शकणार? शितले, अगं त्यांची परिस्थिती वेगळी आहे आणि आपली परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही जेव्हा लग्न करून या घरात आलात तेव्हा या घराची परिस्थिती कुठं चांगली होती? तुम्ही सगळ्यांनी मिळून सुधारली ना? मी तिकडे गेल्यावर सगळं सांभाळून घेईन. अगं मी तुला चांगलं ओळखते आणि तरी बी मला वाटतं हे लग्न व्हायला नको. काके, अगं तुम्हालाच तर जवळच्या जवळ पाहिजे होतं ना? आणि पोरगा चांगला आहे, घरातल्या सगळ्यांना बी पसंत आहे. मी सोडून सगळ्यांना. आणि मी पण ह्याच घरातली आहे ना. मला नाही पसंत. आणि जर मला माझं मत विचारत असशील ना तर मला वाटतं हे लग्न व्हायला नको. काके, हिला काय झालं? खरं तर माझं नाराचं लग्न होतंय हे ऐकून सुमन काकीला आनंद व्हायला पाहिजे होता, पण तीच का असं बोलती? मामी माझी शीतलच्या लग्नासाठी प्रयत्न करते का? का तर मामीला माझ्याकडनं फायदा आहे म्हणून. जयश्रीनं आपल्याकडनं व्हिडिओ करून घेतला का? कारण उद्या जर काय दगा फटका झाला तर त्या व्हिडिओच्या मदतीने ती आजबरोबर लग्न करू शकते. आणि ना शीतलचा हात माझ्या हातात द्यायला तयार झाले का? कारण शीतलला त्यांना सुखात बघायचंय म्हणून. आणि आता हे सगळं माहित असून पण आपण मुग गिळून शांत आहे का? कारण शीतलवर असणारं माझं खरं प्रेम. अहो भैया चांगलंच आहे की. काय जरी झाले ना तरी फायदा आपलाच होणार आहे. बरं, तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की माझं शीतल बरोबर लग्न व्हावं, पण तिला असं वाटेल का? तिला कसं वाटेल याचा विचार आपण करू. आपण टॅलेंट लई विचार करतो, पण फक्त विचारच करतो, घडत काहीच नाही. आता सगळं मनासारखंच घडतंय की आपल्या. ज्या दिवशी शीतल स्वतःहून माझ्याशी लग्नाला तयार होईल ना तेव्हा सगळं मनासारखं घडेल. तोपर्यंत सगळा खोटा आनंद, खोटं सुख हे सगळं कधी मोडून पडत पत्ता लागायचा नाही. तो आजा तिकडे गेलाय तोपर्यंत काय तर करून सगळं डाव आपल्या बाजूने करून घेतला पाहिजे बघ. भैया काहीतरी भन्नाट आयडिया काढू आपण. मस्त आयडिया काढले टॅलेंट आतापर्यंत तुम्ही, पण काय उपयोग आहे? तिच्या घरचे तयार झाले, आपल्या घरचे तयार झाले म्हणून लगेच खुश होऊन उपयोग नाही टॅलेंट. आपण लई स्वप्न रंगवतो, आपण लई बोलतो टॅलेंट, पण जे बोलतो ना ते करून दाखवणं सोपं नाही ना. मी असताना काहीच अवघड नाही. ह्या दोघी एकत्र इथं कशा काय आले? या की अध्यक्ष. आज माय लेकीने इकडं कसं काय येणं केलं? ती बारक्या उठ जरा. जेडे बस तिथं. आजारी आहे ना ती. बस ग. ती जरा दवाखान्यात गेले होते ना, म्हणलं येत आता तुमची गाठ घ्यावी. का? काय झालं? जरा तिला ताप आला होता ना, मग सरकारी दवाखान्यात घेऊन गेले होते. नाही, तसं वातावरण पण खराब आहे म्हणा. पण तुमचं वातावरण एकदम चांगलं आहे बरं का.
शीतलच्या घरनं निरोप आलाय की ती लोक सुपारी फोडायला तयार आहेत म्हणून. निस्त हा काय बाई माणूस आहे. अहो एवढं मनासारखं काम केलं मी तुमचं, तर जरा बी तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही वय. अहो स्वतःची समधी काम सोडून उन्हातानाचं फिरते तुमच्यासाठी, आणि तुझं तुम्हाला काहीच नाही वय. शीतलच्या घरच्यांनी तुमच्याकडे स्थळ घेऊन यावं म्हणून किती किती काय काय केलंय मी. किती वेळा त्यांच्या घराचं उंबरं जिजवलं, टंगड तुटून पार गळ्यात आलं. अहो एवढं तुमचं गुणगान गाऊन रक्त आटिवलं, आणि तुम्हाला जरा बी माझं कौतुक वाटत नाही वय. काय कौतुक हो? कसलं कौतुक? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जे काय केलं त्याच्यामुळे माझं आणि शीतलचं लग्न झालंय? अजून कशात काय नाही, पोरीचा होकार नाही, तुम्ही निघाला गावात अक्षदा वाटायला. शीतल होकार देणार आहे का लग्नाला? हा, तिचा बाबी दिल. तिच्या बानं ऑलरेडी दिलाय, पण ती देईल का? अहो ती पण दिल की होकार. अन्न करायचं कारणच काय तिनं? तिचं तुमच्या भाच्यावर प्रेम आहे. काय 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 तुमच्या आजेचं तिचं एकमेकावर लय प्रेम आहे. भैया उगाच काय तर सांगू नका तुम्ही. तुम्हाला खोटं वाटतं तुमच्या पोरीला विचारा. तिला काय माहिती? सगळ्यात पहिलं तिलाच कळलंय, विचारा की. होय ग, खरंय काही? अगं काय विचारते मी, खरंय काही? वय त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अगं तुला अक्कल फिकलाय का नाही काय? तुला आधी माहित होतं तर मला का सांगितलं नाही? अहो तुमचं राहू द्या, या दोघांनी मला बी सांगितलं नाही. कधीपासून तुला हे समजा? हा, कधीपासून सुरू आहे, कसं झालं, केव्हा झालं, या सगळ्यात पडून काय उपयोग आहे का आता? अहो पण काय बाई ऐकावं ती नवलच आहे. मला अजिबात माझ्या घरात ती पोरगी नको आहे सांगून ठेवते तुम्हाला. आम्हाला पण हाऊस नाही आली तिला तुमच्या घरात पाठवायची. आता सगळं कसं करायचं हे ठरवलं पाहिजे. काय करायचं म्हणजे? आत्ताच्या आता तुम्ही तिच्या संग लगीन करायचं? आम्ही एका पायावर तयार आहे हो, पण आता ताईपणा करून चालणार नाही. काय करायचं आणि कसं करायचं हे नीट ठरवलं पाहिजे. असं काहीतरी प्लॅन केला पाहिजे ना, ज्यानं शीतल लग्नाला तयार होईल. माझं तर डोकंच बंद पडलंय. आमचं बी डोकं काम करणं झाले. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. शीतल भैयांसंग लग्नाला कधीच तयार नाही होणार. जर शीतलचं भैयांसंग लग्न करायचं असेल तर तिला फसवून सगळं करावं लागल. म्हणजे शीतलला असं भासवायचं की अजिंक्यांबरोबरच तिचं लग्न ठरवलं गेलंय आणि अजिंक्य इथं नाहीत म्हणून त्यांच्याशिवाय सुपारी फोडतोय. असं कसं? नाही, उद्या गावात चर्चा झाली तर तिला कळलंच की लग्न कुणाबरोबर होणार आहे ते. भैया पवारांची माणसं शब्दाला लय पक्की आहेत. गावात त्यांना वेगळाच मान आहे. सगळ्या गावासमोर सुपारी होऊन जर लग्न मोडलं तर नानांची आणि त्यांच्या घरातल्यांची मान खाली जाईल. कुठंच तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि घरातल्यांची इज्जत गावासमोर जाईल. असं शीतल कधीच वागणार नाही. पॉइंट आहे बरं का, शीतल कधीच घरची आबरू जाऊ देणार नाही. आणि म्हणूनच इच्छा नसताना बी शीतलला लग्नासाठी भोल्यावर उभं राहावंच लागल. देर यू आर. पण हे सगळं होणार कसं? ते तुम्ही माझ्यावर सोडा. मम्मी जेव्हा तुमची पत्रिका घेऊन शीतलच्या घरी गेली होती ना, तेव्हा शीतलनं मला विचारलं होतं की पत्रिका कुणाची आहे म्हणून. आणि मी तिला सांगितलं पत्रिका कुणाची आहे ते माहित नाही, पण मम्मी आमच्याच घरी पत्रिका शोधत होती.
म्हणजे तुम्ही आधीपासूनच तिच्या डोक्यात गोंधळ घालायला सुरुवात केली होती म्हणा की. मग पोरगी कोणाची आहे? आता आपल्याला एवढंच करायला पाहिजे की शीतलच्या घरातल्यांकडून भैयांचं नाव शीतलपर्यंत नाही पोचलं पाहिजे. तू काय काळजीच करू नको, त्याची समजी व्यवस्था बरोबर करते मी. वा, टॅलेंट. हा त्याला म्हणतात मास्टर प्लॅन. वा जयश्री वा. अहो काय डाव मांडलाय तुम्ही. पण हा डाव जिंकण्यासाठी युती महत्वाची. आपण एक एकटं मिळून जे करू शकत नाही ते एकत्र येऊन सहज होऊ शकतं. आता ही युती तोडायची नाही. काय ज्या कसला विचार करायला लागलास? आता काय फोन जमा झाला म्हणून शितलीवर कसं बोलायचं त्याचा विचार चाललाय का? हा? नाही अरे फोन जमा झाला म्हणून काही विचार करत नाही मी. आणि बोलायचा दिवस गेला आता. आता फक्त बेस्ट रिक्रूट कसं व्हायचं याच्यावर फोकस ठेवला पाहिजे. अरे बरोबर आहे. अरे ती तर तू होणारच. आणि एकदा का तू बेस्ट रिक्रूट झालास का नाही, अरे शीतलच काय, शीतलच्या घरची बी कशी खुश होती ते नाही बघ. काय? अरे शीतलच्या घरची खुश होतील असं म्हणते ती. अरे ते कळलं, पण कसं? अरे कसं म्हणजे अजय एकदा का बेस्ट रिक्रूट झाला का नाही, प्रत्येक पेपर मध्ये फ्रंट पेज वर बातमी येणार, प्रत्येक न्यूज चॅनल हेडलाईन मध्ये बातमी येणार, अजय आपला बेस्ट रिक्रूट झाला. हा विषय आहे का भावा? हा? अजा, तिच्या घरी गेल्यावर लग्नाची बोलणी कशी करणारस? म्हणजे काही विचार केलायस ना? नाही काय? म्हणजे अरे फौजी असून युद्ध कसं जिंकायचं ते अजून ठरवलं नाही तू? राहुल्या, तिच्या घरच्यांची मनं मी कवाच जिंकलेत. आणि माझं नाव कळताच शितलीचा हात माझ्या हातात देतील. ए आशिक, जरासा प्रयत्न बाहेर या. अरे लो मॅरेज मध्ये पोरींच्या घरच्यांना तयार करणं लय अवघड असतंय. काय रे बशा? नाहीतर काय? अरे काय काळजी करू नका, आपल्यासाठी अवघड नाही. आपलं फक्त नाव करू दे रे त्यांना, मग बघ काय म्हणतात ते. अहो पण नाव तर सांगावंच लागणार ना तिला. काय गरज आहे? मुलगा कोण आहे कळल्याशिवाय कशी तयार होणार ती? वय म्हणजे सांगायचं नाही असं काही माझं मत नाही. मग आता लग्नाचा विषय कसा नाजूक असतोय आणि त्यात तुमची शीतल एवढी ताडताड बोलती, म्हणून म्हणलं की तिला एकदम काही समजा सांगायला नका म्हणून. तिला न सांगता ती थोडीच लग्नाला तयार होणार आहे वय. तिला न सांगता करा असं थोडीच म्हणते वय मी. मग अहो पुरीच्या मनात काय आहे ना ही तिच्या मैत्रिणीकडनं जाणून घ्यायचं. म्हणजे तिच्याकडनं तुम्हाला जी सांगायचं आहे ती सांगायचं. कसं असतंय अशा विषयात का नाही पुरी घरच्यांपेक्षा मैत्रिणीपाशी जास्त मनमोकळेपणाने बोलतात, म्हणून म्हणलं. तू म्हणतीस ती बरोबर आहे. आता मैत्रीण म्हणजे यास्मिन, पण यास्मिनला हे सगळं बोलायला जमणार आहे का? यास्मिनला येतं वे बोलायला. अहो तेच म्हणते मी. आपण सुमनला बोलायला सांगूयात का? ती शीतल संग मैत्रिणीसारखीच आहे. मैत्रिणीसारखं असणं वेगळं आणि मैत्रीण असणं वेगळं असतंय. मग कुणी बोलायचं म्हणते शितली संघ? आमची जेडी आहे की. हा अगं जेडी पण जवळचीच मैत्रीण आहे तिला. आपण जेडीलाच सांगूयात तिच्या संगत लवकर बोलायला. तुम्ही काय काळजीच करू नका, मी लगेच जेडीला समज सांगते. हे बरं झालं बाई, आपण सांगण्यापेक्षा तिच्या मैत्रिणीकडनं गेलेलं चांगलं. आणि शीतलीला बी तिच्या मनात काय आहे ना ते बोलायला काही वाटणारच नाही. आणि तसं बी असले विषय घरच्यांसमोर बोलताना पोरी जरा बिथरत्यातच. अव आजकालच्या पुरी घरच्यांसंग घडाघडा बोलतच नाहीत. मनात कोण हाय नाही म्हणजे मनात काय हाय काय नाही अजिबात सांगत नाहीत. पण मैत्रिणी मैत्रिणी भेटल्या का नाही एकमेकींना मनातलं सांगून समदरी कमावत्यात. वय जेडी संग तिचं बोलणं झालं ना ती सविस्तर बोलू आपण तिच्या संग. आता सविस्तर कशाला? शब्दानं शब्द उगाच वाढतो ना आणि फाटा फुटत्यात. आता जास्त काही बोलू नका बर का. म्हणजे अहो म्हणजे कसं आहे, हर्षवर्धन तुला पसंत आहे का? तुला कसा वाटला?
असं काहीच बोलायचं नाही. फक्त एका वाक्यात विचारायचं, घरच्यांनी बघितलेला मुलगा तुला पसंत आहे का? ती जर होय म्हणली तर बरंच आहे, नाही म्हणली तर नाही करायचं. आपण काही थोडीच तिच्या मनाविरुद्ध करणार आहेत का? तू म्हणतीस ते पण बरोबर आहे. आता तुम्ही काय काळजीच करू नका, मी लगेच जेडीला सांगते समद बोलायला, आणि माझी जेडी समद नीट बोलल, जसं आपल्याला पाहिजे तसं. अगं बया, चहा संपला वय. बिस्किट एवढी मोठी आहे ती. नीलम, जरा चहा आण. बर. हे बघ, अर्धाच कप ना. बिस्किट उगाच नरम पडतील ना, संपवती तेवढी. जेडी येऊ का? अगं शीतल, अगं ये की ग. असं लोकांच्या घरात आल्या का हक्क काय मारतेस? तुझंच घर समज. चल बस. तुला काही चहा सरबत? नाही नको. बर. काय ग, काय बघतेस? घरी कोणी दिसत नाही. जिजी नानींकडे गेलीये, मम्मी फेडरेशनच्या कामाला, पप्पा गेलेत कारखान्यात, आणि आमचा अजिंक्य तर तुला माहितच आहे. हा, तो ट्रेनिंगला गेलाय ना. आता माहित नसल्यागत करू नकोस. नाही म्हणजे माहितीये. बर, तुझं काय काम होतं? इतक्या गडबडीनं बोलवून घेतलंस ते? सांगते, लय महत्वाचं काम आहे. काय? तुझ्या घरच्यांनी मला तुझ्याशी बोलायला सांगितलंय. म्हणजे? अगं म्हणजे लग्नावरनं. लग्नावरनं काय? हेच की, तुझं लग्नाबद्दल काय मत आहे, तू लग्नाला तयार आहेस का नाही. सांगितलंय की त्यांना. मला पोरगा पसंत पडला तर मी वय म्हणणार आहे. मग हाय का पसंत? हा, म्हणजे कुणी पसंत आहे का तुला? नाही म्हणजे ते कुणाला पसंत नाही केलंस वे? नाही नाही. बरं ते जाऊ दे. समज तुझ्या घरच्यांनी तुझ्या आवडीच्या मुलासंगच तुझं लग्न करायचं ठरवलं तर काय? तर तुझं काय मत असेल? आता मला पसंत पडेल असा पोरगा घरच्यांनी निवडला तर मी नाही कशाला म्हणणार आहे. तुला माहितीये का तुझं लग्न कुणासंग करायचं चालू आहे? वय नाही म्हणजे नाही माहित. बघतात तेवढं माहितीये. काय शिकले तू बी? वय नाही काय चाललंय तुझं? मुलगा लयच आवडलाय वाटतं. असं काय नाही, पण आता घरचे बघतात म्हणल्यावर मी काय बोलणार ना. माझ्या भल्याचाच विचार करत असतील. वय, तुझ्या भल्याचाच विचार करतात. आणि तुला सांगते शीतल, हे लग्न व्हावं म्हणून माझ्या मम्मीने स्वतः पुढाकार घेतलाय या लग्नासाठी. त्यामुळे असं नको समजू की मी जे तुला सांगतेय ते उगाच मुद्दाम कौतुक करतेय म्हणून. मुलगा आपल्या गावातलाच आहे, इथलाच, एकदम जवळचा आहे. ते जे काम करतात ना त्याचा सगळ्यांना लय अभिमान वाटतो. आता तूच सांग मला, स्वतःचा जरा बी विचार न करता दुसऱ्यासाठी एवढं कोण करतं का? नाही, आता मी त्यांना रोज बघते म्हणून सांगतेय बर का. तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर तुला कशाची कमी नाही पडणार. माहितीये मला. मग तयार आहेस का लग्नाला? शितले, आता एक काम कर, लग्नाबद्दल जास्त कोणाशी बोलू नकोस. नाहीतर कसं आहे, तुला मुलगा आधीपासूनच पसंत आहे असं वाटेल सगळ्यांना. नाही नाही बोलत. आता माझं मी काम केलंय, पुढचं सगळं तुलाच हँडल करायचंय. काय? अगं म्हणजे मी आता तुझ्या घरच्यांना सांगणार ना शीतलची लग्नाला काहीच हरकत नाही, मग ते तुझ्याशी बोलतील. हा, मग आता जर घरच्यांनी विचारलं की मुलगा पसंत आहे का म्हणून तर काय सांगशील?
मी भय म्हणणार.